सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावरती अतिक्रमण झाल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला आणि आता विदर्भातून पहिल्या मोर्चाची हाकही देण्यात आली। 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। पाहूया। हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआर विरोधात आता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्याचं ठरलंय। विविध पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जो मागासला माणूस आहे त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या जीआरमुळे होणार आहे। कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसलाय। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा, महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल। 1 लाखाच्या वरचा हा मोर्चा असेल। 20 तारखेला मराठवाड्याच्या ओबीसी नेत्यांची बैठक आहे आणि तिथे सुद्धा तारीख पुढील मोर्चाची ठरणार आहे आणि 8-9 तारखेला मुंबईच्या मोर्चाची तयारी चालू आहे। तुम्हाला तरी ओबीसीचा नेता म्हणून धरतोय का? तुम्हाला तर बोललो बी नाही वडेट्टीवार साहेबाला आम्ही। तुम्हाला काही शब्दांत दुखविलं का? तुम्हाला काय बोललोत का? तुम्ही किती प्रयत्न करता, तुमचा किती अट्टाहास, किती धडपड चालली तुमची ओबीसीचा नेता व्हायसाठी। होऊन देते का तुम्हाला? आमची तरी इच्छा आहे हो तुमच्यासारखा हुशार नेता, ओबीसीचा नेता। टप्प्याटप्प्याने ओबीसींचे मोर्चे देखील काढण्याची रणनीती आखण्यात आली आहे। नागपूर नंतर मराठवाड्यातही आणि नंतर मुंबईमध्ये मोर्चा निघेल। मराठवाड्यामधील मोर्चावरून येत्या 20 तारखेला बैठक होणार आहे। म्हणजेच ओबीसी नेत्यांनी सुद्धा मोर्चे काढून सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे। सणासुदीचे दिवस आहेत, मुंबईला लाखोच्या संख्येने जायचंय। आपले लोक तारीख ठरवतील, जायचं की नाही? जायचं की नाही? डोंगर दऱ्यातून, गावाच्या कुशीतून 18 पगड जातीची माणसं वाजत गाजत कुठं जातील? मुंबईला जातील, मुंबईला। जीआर वरून ओबीसींचं कोणतंही नुकसान होत नसल्याचं सरकारनं म्हटलंय। मात्र ओबीसी नेत्यांनी सुद्धा रस्त्यावरच्या लढाईचा एल्गार केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।